गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। आजच्या स्पर्धेच्या धावत्या युगात प्रत्येकाच्या जीवनशैलीत बदल झाल्याने आज कुटुंबातील व समाजातील प्रौढांनाच नव्हे तर तरुणांनाही हृदयविकार, मधुमेह अशा अनेक विकारांनी ग्रासले। ही चिंतेची बाब असून प्रत्येकाने जाणीवपूर्वक आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून सकस आहार, नियमित व्यायाम, व्यसनमुक्त जीवन, पायाभूत आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक जागृत राहून आरोग्यमय जीवन जगण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले। दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन संयोजित व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प उघडले हृदयाचे दार या विषयावर गुंफताना बोलत होते। या प्रसंगी डॉक्टर धर्माधिकारी यांनी हृदयविकार होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, हृदयविकार झाल्यानंतर करावयाचे घरगुती प्रथम उपचार, त्यानंतर तात्काळ करावयाचे वैद्यकीय उपचार, नवीन विकसित झालेले तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले। हे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कैलासवासी जनार्दन बाळासाहेब देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्पण करण्यात आलं। या प्रसंगी मराठा विद्याप्रसारक संचालक प्रवीण दाना जाधव, कादवा संचालक शहाजी सोमवंशी, भाजपा नेते बापूसाहेब पाटील, विलास पाटील, सरपंच आशा लहांगे, उपसरपंच भाग्यश्री जाधव, वनिता देशमुख उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा विद्याप्रसारक शिक्षणाधिकारी प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन धनंजय वानले यांनी केले। आभार प्राचार्य धनंजय देशमुख यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल कृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न केले। एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।